हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला ब्लर दिसत असेल, व्यवस्थित दिसत नसेल तर सेटिंगमध्ये जाऊन ॲडव्हान्स असं सेटिंग करा, ज्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसेल. टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस आपल्या 30व्या प्रश्नापर्यंत सायन्सपर्यंत आलं आहे. आज आपल्याला हिस्ट्रीचं बघायचं आहे. हा ॲडव्हान्स सेटिंग केल्यानंतर मग तुम्हाला दिसेल किंवा व्हिडिओ अपलोड झाल्याच बघितला तुम्ही यूट्यूबला तरीही अडचण येते, व्यवस्थित दिसत नाही. तर अशा पहिल्या व्हिडिओला अडचणी आल्या होत्या चालू घडामोडीच्या वगैरे, तर मुलांनी बऱ्याचशा तक्रारी केल्या की आम्हाला व्हिडिओज दिसत नाही व्यवस्थित. तर त्यांची सेटिंग आपल्या मोबाईलची व्यवस्थित करून घ्यायची. आपण जे रिझोल्युशन ठेवलं असतं व्हिडिओ बघण्याचं ते कमी ठेवतो, तर तिथे हाय करून टाकायचं, ॲडव्हान्स करून टाकायचं. मग हे अगदी बारीक लिहिलेलं जरी असेल तरी तुम्हाला क्लिअर दिसेल. तर आपण अगदी डिटेल ॲनालिसिस करत असल्यामुळे अर्ध्या तासाचे 15 प्रश्नाचे व्हिडिओ होतात आणि त्या ॲनालिसिसमधून आणि क्वेश्चनमधून बरेचसे प्रश्न येतील. ज्या मुलांना आता ऑफलाईन टेस्ट सिरीजला जळगावमध्ये यायचं आहे तर त्यांनी कृपया हा व्हिडिओ पाहायचा नाही, कारण तेच पेपर आम्ही तिथे देतो. आता वेगळा पेपर काढणं शक्य नाही, वेळ खूप कमी आहे आपल्याला, कारण हाच पेपर अतिशय अभ्यासपूर्ण काढलेला आहे. एका प्रश्नावरती डिटेल म्हणजे अभ्यास करून आयोगाचे पेपर समोर ठेवून एका प्रश्नावर 10 म्हणजे 5-6 मिनटं विचार करून अगदी त्याचे पर्याय वगैरे हे सगळंच खूप अभ्यासपूर्ण काढलेलं आहे. त्यामुळे आता वेगळा पेपर काढणं शक्य नाही आहे. तर 31वा प्रश्न आपला इतिहासाचा आहे. 1887 झाली स्थापन झालेल्या सामाजिक परिषदेचे अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहेत, असा प्रश्न आहे तो. तर सामाजिक परिषद जी स्थापन झालेली आहे मित्रांनो, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं आपल्याला विचारलं. तर इथे पटकन आपण महादेव गोविंद रानडे लिहिण्याची शक्यता असते. पहिलाच पर्याय महादेव गोविंद रानडे, बेहरामजी मलबारी असा आहे. पण आपल्याला अध्यक्ष आणि सचिव रानडे स्वतः झाले नाहीत. बघा, रानडे कोणत्याही ठिकाणी स्वतः पुढाकार घेत नाहीत, फक्त ते पाठिंबा देत असतात. स्थापनेमध्ये एखाद्या सहभागी होतात, कारण ते न्यायमूर्ती होते. मग त्यांना म्हणजे असं एखाद्या संस्थेत डायरेक्ट काम करणं शक्यच नव्हतं. तर मग ते काय करायचे, दुसऱ्यांना अध्यक्ष आणि सचिव वगैरे इतर त्यांच्या मित्रमंडळांना जे त्यांचे सहकारी आहेत तर त्यांना करायचे. तर हे लक्षात ठेवायचे. तर मग त्यांनी अध्यक्ष आणि सचिव हे कोणाला निवडले, तर बाळासाहेब पटवर्धन आणि बहादूर रघुनाथ. तर बाळासाहेब पटवर्धन हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते सामाजिक परिषदेचे, आणि बहादूर रघुनाथ हे त्याचे सेक्रेटरी होते, सचिव होते, हे लक्षात ठेवा. तर 1887 पासूनच जे काँग्रेस होतं तर काँग्रेसच्याच मंडपामध्ये यांचं अधिवेशन व्हायचं. काँग्रेसचं झाल्यानंतर यांचं अधिवेशन व्हायचं. आता बऱ्याच काँग्रेसच्या लिडरनी याला विरोधही केला होता की सामाजिक प्रश्न आणि राजकारण हे एकत्र आणू नका, असा विरोधही होता. पण 1887मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनासोबतच हे पण सामाजिक परिषदेचे कार्यक्रम किंवा अधिवेशन व्हायचे. तर काँग्रेस अधिवेशनात राजकीय विषयावर सामाजिक विषयावर चर्चा व्हावी असं रानडेंना नेहमीच वाटायचं. तर यांनी बऱ्याच ठिकाणी आपली भावना व्यक्त केली की काँग्रेस अंतर्गतच राजकीय विषयावरती नेहमीच तुम्ही चर्चा करता, पण सामाजिक विषयावरही तुम्ही चर्चा करावी, असं रानडेजींनी या ठिकाणी त्यांची इच्छा होती. तर बऱ्याचदा त्यांनी असं व्यक्त झालेत की सामाजिक विषयावरही काम करा. पण पॉलिटिकल जे बाकीचे लीडर होते तर त्यांनी विरोध केला होता की सामाजिक विषय इथे आणू नका, हे राजकीयच व्यासपीठ आहे. तर 1887ला स्थापन झालेले सामाजिक परिषद, तर हे लक्षात ठेवा. 1887 हे पण तुम्हाला परत हा प्रश्न फिरून विचारतील की सामाजिक परिषद स्थापना कधी झाली. 1882-85. काँग्रेसची स्थापना 85ला झाली, याची मात्र 87मध्ये झालेली आहे. म्हणजे क्वेश्चनमधला जो डाटा आहे तो पण आपल्याला विचारला जातो. हा झाला 31वा प्रश्न. 32वा प्रश्न बघू. सप्टेंबर 1853 साली स्थापन झालेल्या महार मांग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी, द सोसायटी ऑफ प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ETC, या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने काम पाहिले. तर ही संस्था तुम्हाला लगेच माहिती आहे की महात्मा फुलेंनी केली. हे प्रथमदर्शनी तुम्हाला बघितल्यावर वाटू शकतं, म्हणून तसा पर्याय दिलाय. पण या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पहिला पर्याय सदाशिवराव गवंडे, महात्मा ज्योतिबा फुले, मोरे विठ्ठल वाळकेकर आणि लहुजी वस्ताद साळवी. तर हे महात्मा फुलेंचे अनुयायी किंवा सोबतचे त्यांचे मित्रमंडळ होते. सदाशिवराव गवंडे अगदी शाळेपासूनचे त्यांचे मित्र होते. स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतलेलं आहे महात्मा फुलेंनी, तर तेव्हा हे त्यांच्या सोबत होते. सदाशिवराव गवंडे तिथंच त्यांचे मित्र होते.
आणि त्यांच्याच लग्नामध्ये वरातीमध्ये महात्मा फुलेजींचा अपमान झाला होता, तर हे पण माहिती आहे आपल्याला. तर मग हे सदाशिवराव गोंडेच यांनाच या ठिकाणी अध्यक्ष केलेलं आहे. तर या संस्थेचा अध्यक्ष त्यांनाच केलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. 1848मध्ये मुलींसाठी जी पहिली शाळा काढली तिथंही सदाशिवरावांनी मदत केलेली आहे. तर सदाशिवराव हे अत्यंत जवळचे मित्र होते. म्हणजे त्यांच्या वरातीत अपमान झाला म्हणून तरीही त्यांनी नंतरचे ते मित्रच होते. तर त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला फुल्यांचा त्यांच्या लग्नाच्या वरातीत, म्हणूनच हे सगळे रिफॉर्म वगैरे झाले. तर महात्मा फुलेंनी मग घरी येऊन तुम्हाला माहिती आहे की पुस्तक वाचले, द राईट्स ऑफ मॅन. तर थॉमस पेनच्या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता आणि म्हणून मग त्यांनी पॉलिटिकल कामं न करता सामाजिक विषयावरती काम करायला सुरुवात झालेली आहे. हा 32वा प्रश्न झाला. नंतर 33वा प्रश्न बघा. डिसेंबर 1925 साली स्थापन झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीसपदी कोणती व्यक्ती होती? अलीकडे हे खूप विचारत आहे, पक्ष वगैरे विचारण्याची प्रवृत्ती वाढलेली. पक्ष करून ठेवा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1925ला स्थापना झाली. तर 1925ला स्थापन झाली. RSS जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे पण 1900 ही संघटना जी आहे तर ती 1925ला स्थापन झालेली आहे. तर 25च्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ते एकत्र करूनही तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. तर यामध्ये विचारलं की याचं उत्तर काय, तर 33चं उत्तर आहे SV घाटे. तर SV घाटे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीसपदी होते. तर हे लक्षात ठेवायचं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, ज्याला माकप आणि भाकप ह्या 2 पार्टी आहेत. तर याच्यामध्ये नंतर फूट पडलेली आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय कम्युनिस्ट पार्टी कंसामध्ये जेव्हा मार्क्सवादी येईल तर बघा लगेच इसवी सनामध्ये खूप फरक पडतो. मार्क्सवादी असं जर कंसात आलं म्हणजे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सवरही प्रश्न विचारताय. आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कंसामध्ये मार्क्सवादी असं जर दिलं तुम्हाला दिलं तर मात्र याची स्थापना 1964 आहे. बघा खूप फरक पडतो. आणि फक्त असंच म्हटलंय, कंसात काहीच दिलं नाही, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असंच सरळ दिलं, तर मग तेव्हा लिहायचं 1925. RSSच्या स्थापनेबरोबर याची पण स्थापना झालेली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1925. मिनिट याचं जरा रिझोल्युशन वाढवतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. तर आलं मार्क्सवादी कंसात आलं तर 1964. माकप आणि भाकप अशा जे डावे पक्ष आहेत बघा, आता डाव्यांची फक्त केरळमध्ये एकाच ठिकाणी सत्ता आहे, लक्षात ठेवा. तर 26 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवायची. 26 डिसेंबर 1925ला बघा नाताळाच्या दुसऱ्या दिवशी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. नाताळ कधी साजरा करतो आपण? 25 डिसेंबरला. तर त्याचा दुसरा दिवस लक्षात ठेवायचा. 26 डिसेंबरला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. आणि त्याचे सरचिटणीस कोण आहेत? तर SV घाटे. तर हे त्याचे सरचिटणीस आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. SV घाटे. आता त्यांची कोणी स्थापना केली वगैरे हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तर जे पक्ष आहेत 11वी 12वीचे जे पॉलिटीचे पुस्तकं वगैरे असतात त्याच्यात कुठंतरी असतात बघा पक्ष आणि त्याच्या स्थापना, मग त्यातूनच तुम्हाला विचारलं जातं. मेनच्या सिलेबसला पण आहे. तर राज्यसेवा मुख्यचे काही प्रश्न तुम्हाला अगदी कंबाईनला प्रीला पण येतात. राज्यसेवा मुख्यचे आत्ता राज्यसेवेच्या पूर्वला जवळपास 5 प्रश्न आले होते बघा. जयंती पटनाईक वगैरे महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष, तर ते त्यात असे तुम्हाला मेन्सचे पण प्रश्न विचारतात. म्हणून मेन्सच्या प्रश्नपत्रिका अलीकडच्या झालेल्या ज्या प्रिंट काढून तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. असहकार चळवळी दरम्यान न्यायालयावर बहिष्कार अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वकिलांनी बहिष्कार केलेला आहे? तर असहकार चळवळीच्या दरम्यान बहिष्कार करणारे वकील कोणते? तर 11वीच्या इतिहासामध्ये यांची लिस्ट आहे, किंवा गाठाळ सरांचं पुस्तक आहे तिथे पण आहे, समाधान महाजन सरांच्या पुस्तकात. तर हे सगळे बहिष्कार टाकणारे जे होते असहकार चळवळीच्या दरम्यान बहिष्कार टाकणारे वकील, तर हे वासुदेवराव दास्ताने, त्याच्यानंतर रामचंद्र राजवाडे, अण्णासाहेब भोपटकर आणि नानासाहेब देवथेकर, असे 4 नावं दिलेत. वासुदेव दास्ताने होतेच, तर ते जळगाव जिल्ह्यामधले भुसावळचे होते. वासुदेव दास्ताने जे आहेत तर यांचं लोकेशन आहे भुसावळ. जळगाव जिल्ह्यामधला एक मोठा तालुका, रेल्वेचं मोठं जंक्शन तिथले होते. रामचंद्र राजवाडे म्हटलं की सोलापूर आहे. रामचंद्र राजवाडे हे सोलापूरचे आहेत. आणि त्याच्यानंतर नानासाहेब देवदेकर, इथं देवथेकर झाले, प्रिंट मिस्टेक झाली. तर नानासाहेब, देवधेकर ध असणार आहे त्याच्यात. नानासाहेब देवदेकर, देवथेकर, देवधेकर, देवथेकर, 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 देवथेकर,
तर देवदेकर, तर हे उंबरगावचे होते. त्यानंतर ई हा जो पर्याय आहे अष्टपुत्रे, तर अष्टपुत्रे हे साताऱ्याचे होते. तर अशा प्रकारे मग तुम्हाला पर्याय नंबर 1 येईल अ ब ड ई. भोपटकर त्यामध्ये नव्हते, तर हे लक्षात ठेवा, भोपटकर हे त्यावेळेस नव्हते. तर हे महाराष्ट्रातले वकील होते की ज्यांनी असहकार चळवळीच्या दरम्यान वकिली व्यवसाय सोडून त्यावरती बहिष्कार टाकला होता. तर वकिली व्यवसाय जो सोडून दिला होता, बहिष्कार टाकला होता असहकार चळवळीच्या दरम्यान, जी 1920ला सुरू झाली होती. 1 ऑगस्ट 1920ला सुरू झालेली असहकार चळवळ होती. या दरम्यान मोठे मोठे जे वकील आहेत भारतामधले, तर मोतीलाल नेहरू, सी आर दास, मुकुंदराव जयकर, सैफुद्दीन किचलू, वल्लभभाई पटेल, तर टी प्रकाश, सी राजगोपालचारी, आसफ अली, राजेंद्र प्रसाद, हे सुद्धा जी मोठी वकिलांची एक फौज होती, तर यांनी सुद्धा बहिष्कार टाकला होता. हे पण लक्षात ठेवायचं. इंडिया लेवलला प्रश्न आला, राष्ट्रीय लेवलला, तर ते विचारतील, आणि तुम्हाला महाराष्ट्र लेवलला आला तर हे विचारतील. तर दोन्हीही लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र लेवलला नानासाहेब देवदेकर जे उंबरगावचे आहेत, अष्टपुत्रे आहेत, आणि त्याच्यानंतर वासुदेवराव दास्ताने आहेत, आणि रामचंद्र राजवाडे आहेत. अण्णासाहेब भोपटकर याच्यामध्ये नाहीत. शेतकरी दुःखद निवारण करणारी सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली, असा 35वा प्रश्न आहे. तर शेतकऱ्यांचं दुःख निवारण करणारी शेतकरी दुःखद निवारण संस्था कोणी स्थापन केलेली आहे, तर कृष्णाजी दळवे यांनी केलेली आहे. कृष्णाजी दळवे. आपल्याला सी के बोले वगैरे हे ओळखीचे वाटण्याची शक्यता असते. तर सी के बोले म्हणजे सीताराम केशव बोले. तर सीताराम केशव बोले यांना सुद्धा लोकहितवादी म्हटलं जातं. तर बघा, लोकहितवादी म्हणजे काय, कोण आहेत, तर आपल्याला लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख असंच लिहितो आपण. तर लोकहितवादी यांना पण म्हटलं जात होतं सी के बोले. तर सी के बोले यांना लोकहितवादी म्हटलं जात होतं. राव बहादूर ही सुद्धा त्यांना पदवी मिळाली होती. आंबेडकरांचे सहकारी होते सी के बोले. तर सी के बोले हे आंबेडकरांचे सहकारी होते. तर त्यांनी किल्ले भंडारी ऐक्यवर्धिनी मंडळी असं त्यांनी एक मंडळ स्थापन केलं. किल्ले भंडारी ऐक्यवर्धन मंडळी सी के बोलेंनी केले. तर हे पण विचारू शकतात 1890ला. आणि कृष्णाजी दळवे हे शेतकरी दुःख निवारण करणाऱ्या सभेचे अध्यक्ष आहेत. तर कृष्ण म्हणजे अगदी देवाचं नाव आहे. तर यांना शेतकऱ्यांची दुःखांची जाणीव आहे, म्हणून त्यांनी शेतकरी दुःख निवारण करणारी सभा स्थापन केली. तर असं ट्रिक्समधून पण लक्षात ठेवायचं. आणि सी के बोले हे सुद्धा लोकहितवादी म्हटलं जात होतं त्यांना. तर त्यांनी किल्ले भंडारी ऐक्यवर्धिनी मंडळ 1890ला स्थापन केलेलं आहे. तुम्ही याच्या इतर पर्यायावर इतर जे पर्याय आहेत तर त्यावरती अभ्यास करा, कारण आपल्या 15 प्रश्नांचाच व्हिडिओ अर्धा तासाचा होतो. तर तुम्हाला इतर पर्यायावरती स्टडी करणं गरजेचं आहे. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर रमाबाई रानडे, काशीताई कानिटकर यांच्यावरती प्रश्न येतोच, म्हणजे ज्या महिला रिफॉर्मर आहेत, महिला समाजसुधारक आहेत. तर आनंदीबाई जोशी वुमेन्स कॉलेज पेन्सिल्व्हनिया या कॉलेजमधून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या, आणि त्यांना MD मिळाली होती. तर वुमेन्स कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हनिया जो आहे तिथून त्यांना MD मिळाली होती. तर MDसाठी त्यांनी जो प्रबंध सादर केला जाता, जो प्रबंध सादर केला होता, तर त्या प्रबंधाचं नाव काय, थोडासा डीपमध्ये विचारलाय प्रश्न. आता टेस्ट सिरीजमध्ये तुमचा चुकला असेल, पण तिथे चुकू द्या. टेस्ट सिरीजला किती मार्क मिळाले डझंट मॅटर. तुम्ही पेपर सोडवणं, वेळेचं नियोजन करणं हा त्याचा उद्देश असतो. टेस्ट सिरीजमध्ये खूप तुम्हाला भरभरून मार्क मिळणार नाहीत, कारण आमचा पेपर किंवा कोणाचाही असो तो थोडासा अवघडच असतो. तुम्हाला काही डाटा देण्यासाठी काढलेला असतो. तर हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र, तर हा त्यांचा विषय होता. MDचा. तर MD झाणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. तर आनंदी गोपाळ या चित्रपटाला अलीकडेच पुरस्कार मिळाला मागच्या वर्षी, सामाजिक विषयाचा 67वा नॅशनल अवॉर्ड मिळाला. तर 67वा नॅशनल अवॉर्ड मराठी पिक्चरचा बारडोला मिळाला, आणि 67वा नॅशनल अवॉर्ड जो आहे तर या आनंदी गोपाळ या चित्रपटाला मिळाला आहे. आनंदी गोपाळ जे गोपाळराव जोशी होते, तर त्यांनी आपल्या पत्नीला डॉक्टर करायची त्यांची इच्छा होती. तर मग ते तिचा आनंदीबाई जोशी यांच्या मागे लागले होते की तू डॉक्टर व्हायला हवं. तर यांचं पण बाळ वारलं होतं आनंदीबाई जोशीचं, आणि आजाराने बाळ वाढल्यामुळे जे डॉक्टर होण्यासाठी यांनी ठरवलं. आणि त्यांच्यातली क्वालिटी बघून गोपाळरावांनी त्यांना खूप सपोर्ट केला, त्यांचा अभ्यास करून घेतला. अक्षरशः असं पुस्तकात लिहिलं आहे बऱ्याच की अभ्यास करावा म्हणून ते तिला मारायचे पण आनंदीबाईजींना. तर असं पण आहे.
तर पण दुर्दैवाने त्यांचा 21व्याच वर्षी मृत्यू झालेला आहे. पण 21व्या वर्षापर्यंत त्यांनी खूप मोठा रिफॉर्म केला. ते MD होणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हा MD डॉक्टर वगैरे अशा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तर तुम्हाला ख्रिश्चन होणं कंपल्सरी होतं. पण आनंदीबाई जोशी ह्या अपवाद होत्या. त्या पहिल्या हिंदू लेडी डॉक्टर आहेत. तर इंडियाज फर्स्ट हिंदू लेडी डॉक्टर ख्रिश्चन न होता मग त्यांनी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे, जे वुमेन्स कॉलेज ऑफ पेनिसिल्व्हिया आहे. तर या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पहिल्या भारतीय डॉक्टर आहेत. यमुना हे त्यांचं मूळ नाव होतं आणि लग्नानंतर मग गोपाळरावांनी काय केले तर त्यांचं नाव आनंदीबाई जोशी असं ठेवलं. आनंदीबाई गोपाळराव जोशी. पिक्चरचं नाव आनंदी गोपाळ. आणि सोशलमधला नॅशनल अवॉर्ड मिळाला 67व्या चित्रपट सोहळामध्ये. आनंदीबाई जोशी यांचं चरित्र काशीताई कानिटकर किंवा काशीबाई कानिटकर यांनी लिहिलेलं आहे. आनंदीबाई जोशी यांचं जर चरित्र तुम्हाला कधी वेळ मिळाला तर वाचायला, तर काशीताई कानिटकर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्णनावरून तुम्हाला गव्हर्नर जनरल ओळखायचा. यांच्या काळात कायदा समिती लॉर्ड मेकॅले म्हटलं कीच तुम्हाला क्लिक होतं की मेकॅले कोणाच्या काळात आलेले आहेत हे तुम्हाला लगेच क्लिक होतं. यांच्या काळात कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी हायकोर्ट स्थापन झाले होते. म्हणजे हायकोर्ट कधी स्थापन झाले होते या तारखेवरून तुम्हाला लक्षात यायला हवं. म्हणजे 4 स्टेटमेंटमध्ये हा उलट सोपा असतो प्रश्न. या ब्रिटिश भारताचा पहिला व्हाईसराय म्हटलं जातं. म्हणजे स्टेटमेंटमध्ये लगेच तुम्हाला कळतं की हे लॉर्ड कॅनिंग आहेत. तर या टाईपचा प्रकार येऊ शकतो. त्याच्यानंतर दिल्ली, आग्रा, अलवार या प्रांतात कर्नल स्मिथ आयोग त्यांनी नेमला होता. तर प्रत्येकाच्या काळात काही आयोगही नेमले होते. तर कर्नल स्मिथ नावाचा आयोग हा तुम्हाला तिथे नेमला होता. लॉर्ड कॅनिंग यांनी नेमला होता. तर कॅनिंगच्या बद्दल लक्षात ठेवायचं. 58 ते 62 या काळामध्ये ते भारताचे व्हाईसराय होते. तर लॉर्ड कॅनिंग 1857च्या उठावाला जबाबदार डलहौसी होते. पण यांच्या काळात प्रत्यक्ष उठाव झाला होता आणि उठावानंतर मग ते तुम्हाला माहिती आहे की अलाहाबाद या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि 1 नोव्हेंबर 1858मध्ये तर हे भारताचे पहिले व्हाईसराय बनले. तर गव्हर्नर जनरलच्या नंतर मग व्हाईसरायची सिरीज सुरू झालेली आहे. यांच्याच काळात एक रिफॉर्म झाला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे झाला विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला. तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा कधी झाला आहे तर ते लक्षात ठेवा 1856. सतीबंदीचा 1829. तर तिन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, बरेच लोक याचं त्याला करतात. तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856, त्यासाठी प्रयत्न करणारे ईश्वरचंद्र विद्यासागर. त्याच्यानंतर सतीबंदीचा कायदा 1829, त्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते तर राजाराम मोहन राय. त्यानंतर 1891ला संमती वयाचा कायदा, त्यासाठी प्रयत्न करणारे होते बेहरामजी मलबारी. तर ह्या पण जोड्या आपल्याला विचारू शकतात. तर हे पण लक्षात ठेवायचं, त्याही आपल्याला जोड्या विचारू शकतात. तर हे लॉर्ड कॅनिंगच्या काळात रिफॉर्म झालेला आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तर तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. 38वा प्रश्न. तर 24 नोव्हेंबर 1919 साली दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष कोण? मुद्दाम जीना हा पहिला पर्याय देतात. जनरली पहिला पर्याय उत्तर येत असलं तर थोडंसं क्षणभर थांबायचं आणि विचार करायचा. आपल्याला फसवत तर नाहीत ना, गुगली तर टाकत नाहीत ना, तर हे बघायचं. तर मग या ठिकाणी दुसरा पर्याय आहे ते महात्मा गांधी. आता हे प्रिंटआउटमध्ये तुम्हाला इतकं डार्क दिसणार नाही हे ज्ञान अर्णव लिहिलेलं. मी पुढच्या टेस्टसाठी त्याला सूचना दिल्यात त्यांना की हे जास्त डार्क नको, कमी करा, तर ही सॉफ्ट करा, कारण नेमकं ते प्रश्नावरती दिसतं. तर बघा, महात्मा गांधीजी यांना माहिती आहे कुठे पोकळी तयार झाली, तर बरोबर ते त्यांनी जागा घेतली. तर अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे ते अध्यक्ष होते. तर हे लक्षात ठेवा. विधानावरून व्यक्ती ओळखायची, ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य होते. एवढंच तुम्हाला क्लिक होतं की महर्षी कर्वे. शारदा सदनमधील एका विधवेसोबत त्यांनी विवाह केला होता. तर महर्षी कर्वे लगेच तुम्हाला लक्षात येत होता. कर्वेविषयी सगळं डिटेल वाचून घ्यायचं, कर्वेवरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. बंगालमध्ये स्थापन झालेल्या संघटनांचा त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार कालानुक्रम लावा. तर इथे तुम्हाला क्रम लावा म्हणून असा प्रश्न येतो. आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचा क्रम लावा, डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहाचा क्रम लावा असंही विचारतात. तर हे लँड होल्डर्स असोसिएशन ही होती मित्रांनो 1838ची, बंगालमधले आहेत.
बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन जी आहे ती 1843ची आहे. वंग भाषा प्रसारिका सभा ही 1836ची आहे. तर 1836ची वंग भाषा 18×2=36 असं लक्षात ठेवा. वंग भाषा प्रकाशिका सभा, तर ही इट वॉज द फर्स्ट पॉलिटिकल असोसिएशन ऑफ इंडिया. तर ही 1836ला स्थापन झालेली राजा राम मोहन राय यांनी स्थापन केली वंग भाषा प्रकाशिका सभा. देशातली पहिली पॉलिटिकल असोसिएशन आहे. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही स्थापन झाली 1851ला. तर ही 1838, 1836 आणि बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन 1843 आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशन 1851. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं तुम्हाला वंग भाषा घ्यावं लागेल. ब वाला पर्याय निवडावा लागेल. ब वाले 2 पर्याय, पण ब नंतर तुम्हाला क घ्यायचा आहे. तर क हा दुसरा आहे. ब अ क ड असं त्या ठिकाणी येईल. तर चौथा पर्याय उत्तर येईल तुम्हाला. तर असा क्रम लावा. हा थोडासा अवघड प्रश्न असतो, पण तुम्ही त्यावरती काम करायचं. अयोग्य जोडी निवडा. तर अयोग्य जोडी निवडा. मराठी शिवाजीचे उद्गार ही अयोग्य जोडी आहे. भाला नरकाचा दरबार लेख आहे त्याच्यातले. संदेश हे बरोबर आहे. वत्सला वहिनीचे पत्र, दीनबंधू, मराठा समाजाचे शिक्षण आणि सुधारणा, तर हे बरोबर. तर 42वा बघा, संमती वयावरती मगाशीच बोललो. एज ऑफ कन्सेंट. तर एज ऑफ कन्सेंटमध्ये वय किती केलं होतं तर हे पण विचारू शकतात. तर वय 10 वर्ष होतं. 10 वर्षावरून 12 वर्ष केलं. लग्नाचं मुलीचं वय किंवा शारीरिक संबंध ठेवण्याचं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर, कारण एज ऑफ कन्सेंट म्हणजे कन्सेंट मिळण्याचं वय जे आहे ते अत्यंत वाईट होतं. तेव्हा 10च वर्ष होतं आधी. तर या कायद्याने 10 वरून 12 असं करण्यात आलेलं आहे. तर संमती विधेयकावरचं एज ऑफ कन्सेंट 1891 याला कोणत्या व्यक्तीने पाठिंबा दिला आहे तर बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे झालाच. पण पाठिंबा देणारे सगळे बुद्धिवादी लोक गोपाळ गणेश आगरकर होते, महादेव गोविंद रानडे हे पण होते न्यायमूर्ती, राघव भांडारकर होते आणि गोपालकृष्ण गोखले हे सगळेच रिफॉर्मर होते. म्हणून वरील सर्व लिहायचे संमती वयाला सपोर्ट करणारे. त्याच्यानंतर 43वा प्रश्न बघा, तरुणांनी जागे व्हा, शस्त्रे हातात घ्या. ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरुद्ध वापरा शस्त्र, असं जी शिकवण आहे तर ही कुठे त्याचा बोर्ड लावला होता. तर अशा प्रकारचे फलक जे आहेत तर पहिल्या राजद्रोहाच्या खटल्याच्या वेळी टिळकावरती राजद्रोहाचा खटला चालला होता आणि या खटल्याच्या वेळी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळावर कोणी लावला होता. अंबाबाईचं जे कोल्हापूरचं मंदिर आहे, अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मीचं मंदिर जे आहे 3.5 पीठातील, तर तिथे असा बोर्ड कोणी लावला होता तर शिवाजी क्लबच्या कार्यकर्त्यांनी तो बोर्ड लावला होता. तर हे लक्षात ठेवा, शिवाजी क्लब. 1925 साली शिवाजी क्लब 11वीच्या इतिहासामध्ये जुन्या इतिहासात आहे किंवा गाठा सर वगैरे जे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुस्तक आहेत समाधान माझे इथे पण आहेत तर वाचून घ्यायचं. चाफेकर क्लब कुठला होता? पुण्याचा होता. जोड्या लावा म्हणून तुम्हाला देतील. चाफेकर क्लब पुण्याचा होता. अभिनव भारत नाशिकचा होता. तर हे लक्षात ठेवा. सावरकर, बाबाराव सावरकर वगैरे ते जे आहेत तर त्यांचा आहे. शिवाजी क्लब हा कोल्हापूरचा होता. तर या ठिकाणी शिवाजी क्लब जो आहे, बालमित्र समाज आणि बाल गोहत्या प्रतिबंधक समाज या दोन्हीचं एकत्रीकरण करून शिवाजी क्लब 1893 मध्ये स्थापन केला होता. हनुमंतराव कुलकर्णी यांनी स्थापन केला होता. पाठिंबा देणारे दामोदर जोशी, गणेश मोडक, गंगाधरराव गोखले, हनुमंत देशपांडे तर हे त्यामध्ये होते. 1925 साली काकोरी कटात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली नाही? तर इथे तुम्हाला विचारतात, कारण हा प्रश्न चर्चेत आलाय. काकोरी कटाला आता नाव बदललंय. चालू घडामोडीचा प्रश्न आहे. काकोरी कट आता ट्रेन ॲक्शन म्हणून ओळखला जाणार आहे. तर काकोरी कट म्हटल्यानंतर योग्य वाटत नाही म्हणून त्याचं नाव बदललंय. तर उत्तर प्रदेश सरकारनं त्याचं नाव बदललंय. तर काकोरी कटाचं आता काकोरी ट्रेन ॲक्शन असं नाव झालेलं आहे. तर यामध्ये फाशीवरती जाणारे, फाशी झाली नाही तर निगेटिव्ह क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचा. तर फाशी झाली म्हटलं की लगेच आपण अशफाकुल्ला खान लिहितो. पहिले मुस्लिम बांधव आहेत ते. तर फासावरती जाणारे पहिले मुस्लिम बांधव क्रांतिकारी आहेत ते. रामप्रसाद बिस्मिल नेतृत्व काकोरी कटामध्ये आहे. त्याच्यानंतर राजेंद्रनाथ लाहोरी तर यांना पण फाशी दिली. तर चंद्रशेखर आझाद तर यांना फाशी दिली नव्हती. तर हे जे सगळे कार्यकर्ते होते तर HSRA नावाच्या संघटनेचे होते. तर काकोरी कट हा 1925चा होता. कटावरती क्रम लावा असा प्रश्न येईल. काकोरी कट, दिल्ली कट, मीरत कट
चितगाव कट असे कट देतील, तर त्याचा एक क्रम लावून ठेवा. तर आपल्या विश्लेषणातले बरेचसे प्रश्न मागच्या वेळेस इतिहासातले 8 प्रश्न आले होते 15पैकी, कारण समाजसुधारकावरतीच भर दिला होता. तर सकाळी आपली एक बॅच असायची, समाजसुधारकच घ्यायचो मी फक्त, डिपार्टमेंटल PSI आणि सगळ्यांसाठीच एक कॉमन बॅच होती. तर त्याचा फायदा झाला. आता ही भूगोलाची एक बॅच चालू आहे, ऑनलाईन बॅच चालू आहे भूगोलाची. तुम्हाला ज्यांना लावायचे तर त्यांना खाली नंबर दिला आहे. अत्यंत कमी फीसमध्ये आपल्याकडे बॅचेस असतात. भूगोल आणि इकॉनॉमिक्सची रात्री बॅच आहे आपल्या वेळेमध्ये, झूम ॲपवरती असते ती 8 वाजता रात्री भूगोलाची बॅच आहे, आणि 9:30 वाजता आपल्याकडे मित्रांनो इकॉनॉमिक्सची बॅच आहे. इकॉनॉमिक्स अतिशय सोपं करून सांगितलं जातं, भूगोल अगदी जिल्हा वाईज डिटेल शिकवलं जातं. तर आता आपल्याकडे रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, हे मी शिकवताना सिंधुदुर्ग जिल्ह्यावर 2.5 तास लेक्चर झालं. म्हणजे 1 तासाचे 2 लेक्चर आणि एक अर्धा तासाचं 2.5 तास लेक्चर. तर झूम ॲप डाउनलोड करायचं, अगदी मोफत आहे तुम्हाला, आणि त्यावरती तुम्ही लेक्चर करायचे. लेक्चरला खूप कमी फीस आहे. तर ज्यांना करायचे आहेत त्यांना खाली मी कमेंट बॉक्समध्ये तिथे नंबर टाकतो माझा, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा, जे इतर नवीन विद्यार्थी आहेत ते. त्याच्यानंतर जोड्या लावा दिल्या. तर काँग्रेसच्या अधिवेशनं खूप बघून घ्यायचे. तर प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो काँग्रेसच्या अधिवेशनावरती. तर सुरत अधिवेशन, 1916चं लखनौ अधिवेशन, नागपूरचं अधिवेशन आणि 42चं मुंबई अधिवेशन. तर इथे जोड्या लावा असं म्हटलं जातं. तर यावरती तुम्हाला याचं उत्तर आहे 3. तर 1907चं सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर रासबिहारी घोष. बऱ्याचदा बोस देत असतात, तर आपण अर्धवट वाचतो पटकन उत्तर निवडतो. तर रासबिहारी घोष असले पाहिजे, कारण ते घोषणा करायचे असं लक्षात ठेवा. कन्फ्यूज झालं तर रासबिहारी घोष यांनी घोषणा केली होती की सुरतच्या अधिवेशनाचा मीच अध्यक्ष असेल. तर असं थोडंसं टेक्निकली लक्षात ठेवायचं. तर ह्या ट्रिक्स ज्या आहेत तुम्हाला कन्फ्युजन झाल्यावर मदत करतात, जरी थोड्याशा वेगळ्या वाटल्या. तर 1907ला रासबिहारी घोष यांनी घोषणा केली की मीच अध्यक्ष असेल. त्यामुळे बोस लगेच तुम्हाला एलिमिट करता येतील पर्यायातून. 1916चं लखनौ अधिवेशन आहे, तर त्याला टिळकांनी लखनौ असं म्हटलं आहे. लखनौ म्हणजे आता आपलं नशीब आहे बाबा, लखनौ असं टिळकांनी म्हटलं आहे. तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अंबिकाचरण मुजुमदार, असं लांब नाव आहे, कारण सगळे 3 आणि त्याच्यामध्ये नाव दिसतात. अंबिकाचरण मुजुमदार असे 3 शब्द आहेत. म्हणजे जहाल, मवाळ आणि मुस्लिम लीग तिन्हीही एकत्र आलेले आहेत. तर जिनांनी या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांना एकत्र आणण्यासाठी जहाल, मवाळ आणि मुस्लिम लीग तिन्हीही एकत्र आलेत. म्हणून या अधिवेशनाला कोणी लखनौ म्हटले? तर टिळकांनी लखनौ म्हटलेलं आहे. 1920च्या अधिवेशनाचे, नागपूर अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते असे आपल्याला विचारतील. तर 1920च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं विचारल्यानंतर आपल्याला सी विजय राघवाचार्य, इथे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालं, वीर राघवाचार्य नाही, तर हे आहे सी विजय राघवाचार्य, सी विजय राघवाचार्य. तर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, नागपूरच्या अधिवेशनाचे होते. 1942ला जे अधिवेशन झालं ते मुंबईला झालं होतं, आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद तर हे त्याचे अध्यक्ष. त्याच्यामुळे पर्याय नंबर या ठिकाणी 3 असं उत्तर येईल. जोड्या लावा. तर इथपर्यंत आपण आता बराचसा वेळ झाला आपला, तर इतिहासचं ॲनालिसिस बघितले. पुढचं आपल्याला इकॉनॉमिक्सचं बघायचं आहे. ॲनालिसिसचे व्हिडिओ थोडेसे उशिरा येतात, परंतु तुम्हाला त्याचा 100% फायदा होतोच. आपल्या टेस्ट सिरीजमधले आणि ॲनालिसिसमधले हमखास प्रश्न येणारच कंबाईनला. अत्यंत महत्त्वाचा डाटा, खूपच अभ्यास करून मी काढलेला आहे. तर ज्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती कृपया व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा. शक्य होईल तर फोन लावू नका, आणि फोन खूपच अडचण असेल तर लावा, पण मी तुम्हाला रिप्लाय करतच असतो. तर इथे थांबूया आपण. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया.